आणखी एक महत्त्वाची बातमी, बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे आणि तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात मेळावा घेण्यावरती ठाम आहे। महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापुरातील अनेक नेते आज बेळगावमध्ये जाणार आहेत। बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केलेत। तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केलाय। कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केलाय। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने 5 ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केलेत। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, एकीकडे आपण पाहतोय की कर्नाटक सरकारने सुद्धा जमावबंदीचे आदेश लागू केले, ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा हा 5 ठिकाणी दिसतोय। सध्या महाराष्ट्रातली काय स्थिती आहे? नक्कीच महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे महामेळावा जो आहे तो मराठी भाषिकांचा पार पडणार होता, मात्र कर्नाटक सरकारने याला बंदी घातलेली आहे, परवानगी नाकारली आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील नेते जे आहेत ते या बंदीनंतर सुद्धा हा मेळावा जो घेण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात कोल्हापूर ते बेळगाव अशी भगवी रॅली काढणार असा इशारा देखील दिला होता। थोड्याच वेळात कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते या बेळगावच्या दिशेने निघतील आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावलेला आहे। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। या ठिकाणी कर्नाटक या दिशेने जाणाऱ्या ज्या वाहनं असतील त्या वाहनांची तपासणी करण्यात येते, त्याचबरोबर चौकशी करून या संपूर्ण वाहनांना सोडण्यात देखील येत असल्याचं पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। खरं तर कर्नाटक सरकारनं या मेळाव्याला बंदी घातल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, कोल्हापूरातील नेते यांनी एक इशारा दिला की जरी कर्नाटक सरकारनं आम्हाला बंदी घातली असली तरी देखील आम्ही या मेळाव्याला उपस्थित राहू आणि हा मेळावा पार पाडू असा एक इशारा दिलेला आहे। त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जर सगळी दृश्य पाहिली तर कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस अशा दोन्ही पोलिसांकडून या संयुक्तपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त हा जो लावण्यात आलेली सगळी चित्र याची आपण पाहतोय। अनेक वाहनं जी आहेत ती तपासली जात आहेत, 4 चाकी असतील, त्याचबरोबर वाहतूक अवजड वाहतूक व्यवस्था असतील, ही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील ज्या कोल्हापुरातून जे नेते जाणार त्यापैकी कोल्हापुरातील नेते शिवसेना ठाकरे गटाचे या नेत्यांना बंदी घातलेली आहे। त्यामुळं याच पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात ज्यावेळेस महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर हे जे नेते जे आहेत ते पोहोचतील त्यावेळेस हे जे पोलीस आहेत त्यांना अडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील। त्यामुळं या संपूर्ण परिसरात सध्या कुठेतरी थोडंसं जे पोलीस छावणीचं स्वरूप आहे ते सध्या पाहायला मिळते। दरवर्षी या कर्नाटक महाराष्ट्र या सीमा भाग परिसरामध्ये या मराठी भाषिकांच्या मेळाव्यावरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर आज कर्नाटक राज्याचा पहिलं हिवाळी अधिवेशन आणि याच अधिवेशनाच्या पहिल्या अधिवेशनाच्या दिवशीच हा जो संपूर्ण या मराठी भाषिकांचा मेळावा आहे त्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आणि याच परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी याला कोणत्याही परिस्थितीत हा जो मेळावा आहे तो आम्ही घेणारच या भूमिकेवर ठाम असल्यामुळं ही जी सगळी परिस्थिती आहे ती सध्या निर्माण झायला मिळते। थोड्याच या ठिकाणी कोल्हापुरातील नेते जे आहेत, नेते आणि कार्यकर्ते जे आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील। पोहोचल्यानंतर पोलीस यांना अडवण्याचा प्रयत्न देखील करतील अशी शक्यता आहे। त्यामुळे या परिसरात सध्या ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय, ही तणावाची जी परिस्थिती आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण जी हा जो आढावा आहे तो आढावून घेऊ। अगदी, मात्र विषय सगळ्यात महत्त्वाचा, एकीकरण समितीचे जे नेते आहेत बेळगावात त्यांना सुद्धा नजर कैदेमध्ये ठेवलेलं आहे बेळगावमध्ये कर्नाटक सरकारनं, आणि इकडून जे आपले महत्त्वाचे 4 नेते ज्यांच्यावरती बंदी घातलेली आहे कर्नाटक सरकारनं ते मात्र जाण्यासाठी पूर्णपणे तयारीत आहेत। त्यांना पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काही वेगळी भूमिका घेत आहे का, किंवा मग संघर्ष होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात आहे? नक्कीच कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीनं मराठी भाषिकांचा जो मेळावा आयोजित केलेला होता त्याला परवानगी नाकारली। त्याच्यानंतर आज सकाळपासून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेला आहे।
जे नेते यामध्ये नेते आणि जे कार्यकर्ते असतील त्या नेत्यांवर लक्ष ठेवत असल्याचं सध्या कर्नाटक पोलीस जे आहेत ती कामगिरी बजावत आहेत। याच पार्श्वभूमीवर सध्या ही सगळी पोलीस बंदोबस्त तो पाहायला मिळतोय। महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातले जे नेते होते शिवसेना ठाकरे गटाचे नेते ते या मराठी भाषिकांचा मेळावा घेण्यासाठी अजूनही आग्रही आहेत। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आल्यानंतर त्यांना सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। थोड्याच वेळात हे जे नेते ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होतील त्यावेळेस ही सगळी परिस्थिती पाहायला मिळेल। कर्नाटक सरकारनं या मेळाव्याला परवानगी नाकारून देखील हे जे नेते आहेत ते नेते या मेळावा घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यावर ही सगळी परिस्थिती जी आहे ती सध्या पाहायला मिळते। महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलीस या दोन्ही बाजूंकडनं संयुक्तपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, या कायदा व सुव्यवस्था शांतता राहावी यासाठी ही जी अंमलबजावणी ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, आणि थोड्याच वेळात इथलं वातावरण तापण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।